मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे, समोर मात्र कल्पेश सपकाळ असणार आहे। करूया सामन्याला सुरुवात, लेट्स प्ले। पहिला चेंडू ओव्हर दी विकेट, पहिला चेंडू टप्पापर्यंत शरीराचा वेध, एक सिंगल घ्यायची आहे आणि सिंगल घेतली देखील गेली आहे, म्हणजे सुरुवात होते एकेरी धावेने। श्री गणेश होतोय धाव संख्येचं एकेरी धावेने। संघाची धाव संख्या एक चेंडू पूर्ण धाव फलकावरती, एक धाव। सन्मान दिला जातोय सुनील दादा सागरकर यांच्या माध्यमातून। अगदी हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते आणि त्यांना देखील माहिती आहे यांची गोलंदाजी खूपच धारदार आहे, त्यांच्यावरती हल्ला चढवणं खूप अवघड असेल। आणि या दरम्यान मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये या चेंडूंना मात्र सन्मान दिला जातोय। एका बाजूला कोहिनूर पाटण तालुका मराठवाडी गावचा आपण पाहतोय एका सितारा खेळाडू, लेगलान्स करायचा होता। चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव येतोय, चेंडू मात्र समजत नाहीये, जखडून ठेवले कल्पेश सपकाळ। या चेंडूवरती वेग धारण करत असताना गणेश शिंदे यांनी हा चेंडू देखील निर्धाव आलाय। 3 चेंडूंचा खेळ पूर्ण, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ओव्हर मधील। साधा मात्र आलाय स्क्वेअर लेग रीजन मध्ये, आखूट टप्प्याचा चेंडू सरळ निघून चाललाय, भिरकावून दिलाय। गणेश शिंदेवरती हल्ला चढवला जातोय, एसा मॅक्झिमम आहे। सांगताय अगदी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा दुसरा फटका येतोय, सलगचा दुसरा मॅक्झिमम। कल्पेश सपकाळ पहिल्या 3 चेंडूवरती उभं केलं होतं, आता मात्र कल्पेश सपकाळ नाचवतो या गोलंदाजांना। अर्थातच सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 14 धावा। पीटीपीएल गणेश शिंदे टू बॅटर कल्पेश सपकाळ। याच्यावरती आपण पाहतो एक बाईच्या स्वरूपाची धाव येते आणि अगदी ओव्हर संपते। ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला जातोय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावरती 15 धावा। विदाउट लॉस टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ। आता मात्र दुसरा गोलंदाज कोण असेल त्याला मात्र साथ मिळेल अगदी क्षेत्ररक्षकांची, कारण की क्षेत्ररक्षण खुलं होत आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन होत आहेत, पॉवर प्ले संपला गेलाय, चेंडू सोपवलाय रणजित जाधव यांच्या जवळ। दुसरी ओव्हर क्रमांक 2 ला आता मात्र होते सुरुवात। बॉलिंग ट्रॅक वरतून रणजित जाधव, हा दुसरा पाटण तालुका टेनिस क्रिकेट आयकॉन आपण पाहतोय जो मात्र या संघामध्ये खेळ करतोय, अर्थातच जुगायवाडी संघामध्ये खेळ करतोय। रणजित जाधव स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅट मधून गणेश शिंदेवरती 2 मोठमोठे फटके आले होते तोच कल्पेश सपकाळ आहे। अजून देखील डगआउट मध्ये आपण पाहतोय विजय सपकाळ असेल, त्याच्या समवेत काशी बोडके देखील आपण पाहतोय सुखरूप बसलाय, तो देखील वाट पाहत असेल, कारण की मैदान आपण पाहतो 360 अंशातलं आहे। खेळपट्टी मात्र फलंदाजांना साथ देते व या मैदानावरती सगळ्यांनाच खेळायला आवडेल व त्यासाठीच मात्र सर्वजण वाट देखील पाहत आहेत। पहिला चेंडू रणजित टू बॅटर कल्पेश। दांडी गुल, आता मात्र आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटची आतली कडा आणि चेंडू सरळ विकेट मध्ये जाऊन आदळलाय। आता मात्र पहिला झटका लागतोय, कल्पेशला माघारी धाडलंय आणि संघाची धाव संख्या पहिला चेंडू पूर्ण होताना स्थिर असणार आहे 15 वरती। एक विकेट देखील गमावली गेली आहे। सता मात्र कल्पेश सपकाळ मैदानाच्या बाहेर जातोय, तर मैदानाच्या आतमध्ये डाव्या हाताचा डावखोरा फलंदाज काशीनाथ बोडके, मॅन फ्रॉम जायचीवाडी,
हा देखील नामवंत खेळाडू जो मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कामोठे गावाकडून खेळ करत असतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय त्याचा देखील बोलबाला कायम राहिलाय, तोच काशी बोडके. काशी बोडके ऑन स्ट्रायकिंग एंड. बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर ज्यानं पहिल्या चेंडूवरती कल्पेश सपकाळा तंबू जरासा दाखवला, एसटी रक्षण क्लोज आणलंय म्हणजे काशीला उभा करायचंय. गतीमध्ये परिवर्तन, फटका फसला गेला, स्वतः येतोय, झेल पूर्ण केली जाते. पहिल्याच आपण पाहतोय 2 चेंडूवरती 2 मोठे गडी माघारी दाटले त्या रणजित जाधवना. त्याच्या जवळ आपण पाहतोय जबाबदारी दिली, त्याच जबाबदारीवरती खरा उतरलाय. पहिल्या चेंडूवरती कल्पेश सपकाळ गॉन, दुसऱ्या चेंडूवरती काशी बोडके माघारी निघालाय. संघ आता मात्र अडचणीमध्ये आहे. आता जबाबदारी पडले सुनील दादा सागवकर यांच्यावरती आणि ते जबाबदारी पूर्ण करण्यात तरबेज आहेत. वीरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय या आयकॉनचा खेळ चांगला राहिलाय. पहिल्या ओव्हर मध्ये फलंदाजांनी आपण पाहतोय अगदी चांगला भरघोस समाचार घेतला होता, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये रणजित जाधव याच फलंदाजांना माघारी धाडण्यात यशस्वी देखील झालाय. पुढचा चेंडू आहे, तिसरा चेंडू ऑन ट्रेक वरती आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, धाव पळून काढली जाते, एक तर पूर्ण केले आणि चेंडू सीमारेषे पार जातोय, चौकार येतोय. बॅटर मात्र आलेले आपण पाहतोय, त्याच्या बॅट मधून आज चौकार आलाय. गतीमध्ये परिवर्तन, थोडस आपण पाहतोय चेंज ऑफ पेस, क्षेत्ररक्षण थोडस मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालंय. आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू फील्ड करतोय आणि सिंगल रन येते म्हणजे संघाची धावसंख्या सिंगल रन आता जाऊन पोहोचले 20 वरती. 2 विकेट लॉस. टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ आता जबाबदारी पडले सुनील दादा सागवकर यांच्यावरती. हा खेळाडू देखील खूप नामवंत खेळाडू ज्यानं मात्र आपल्या नावाचा डंका अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत पोहोचवला, तो सुनील सागवकर देखील आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. जबाबदारी कशी पार पाडायची, जबाबदारी वरती कसं खरं उतरायचं चांगलं जाणतो तो सुनील सागवकर स्ट्रायकिंग एंड वरती. त्यांच्यावरती फलंदाजी आपण पाहतोय, त्यांच्यावरती गोलंदाजी करत असताना वाईट चेंडू आलाय आणि या वाईट निशी धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 21 धावा. गतीमध्ये परिवर्तन, आज साथ आहे, आज नशिबाची साथ मात्र सुनील दादा सागवकर यांच्या समवेत. चेंडू यष्ट्यांना लागलाय परंतु बेल्स खाली पडली नाहीये, म्हणजे आजच्या दिवसामध्ये नशिबाची साथ सुनील दादा सागवकर यांच्या सोबत देखील असणार आहे. चेंडू टप्पा पडला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, शरीराचा वेध घेतला आणि सरळ यष्ट्यांना जाऊन भिडला देखील, परंतु मध्ये नशीब उभं होतं. त्या दरम्यान वाईट चेंडू येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा दुसरा नाहीये तर या ओव्हर मधील दुसरा असेल वाईड आणि या वाईड निशी धाव फलक आता 22 वरती जाऊन पोहोचेल.
शेवटचा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट केलं जाते त्या दरम्यान लेगबायच्या स्वरूपाची धाव. लेगबायच्या स्वरूपाची धाव येते म्हणजे स्ट्राईक स्वतः जवळ असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 23 धावा, 2 विकेट लॉस. टीम केदारनाथ टफळवाडी संघ. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत डीजे पॅडी. स्वतः मोठे होत नाही तर सर्वांना घेऊन मोठे होतात. गणेश दादा फक्त आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये आल्यात. फक्त त्यांनी आयकॉन म्हणून खेळ देखील केला असता, परंतु त्यांना माहिती आहे आपल्या संघाला कुठेतरी मोठं करून सोबत घेऊन मोठं व्हायचं आहे, या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. आले तिसऱ्या गोलंदाजावरती आले, त्याला मात्र समजून सांगितलंय कशी गोलंदाजी करायची आहे, कोणता टप्पा असेल. स्वतः मात्र आपण पाहतोय अगदी मनापासून या टीमसाठी समर्पण देतात, तेव्हाच कुठे हा मात्र आयकॉन बनला जातो. त्यांचा आपण पाहतोय जिवंत आणि ज्वलंत उदाहरण गणेश शिंदे असतील, जे मात्र डीप मिड विकेट रिझन मध्ये उभे आहेत क्षेत्ररक्षणासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल असलेला टीम सावरकर संघाचा हा चॉईस प्लेयर आहे. अर्थातच तुषार राणांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असतील. समोर मात्र सुनील सागावकर. ही देखील बॅटल खूप महत्वाची आहे. तुषार राणांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर. ऑन साइड वरती 3 प्लेयर देखील दिसत आहेत, अगदी 4 प्लेयर दिसतात ऑन साइड वरती. म्हणजे गोलंदाजी अखूट टप्प्याची होईल का पाहावं लागेल. पहिला चेंडू तुषार राणा टू बॅटर सुनील दादा. हा चेंडू वाईड आहे, लिव्ह केला होता आणि त्या दरम्यान आपण पाहतोय वाईड येतोय आणि वाईड निशी धाव फलक जाऊन पोहोचणार आहे 24 वरती. 24 रन. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणता नाही, चेंडू गिरकी येतोय. 1 बॉल चेंडू फील्ड देखील केलाय. संतोष दादांना आपण पाहतोय त्या दरम्यान या संघाचे संघ कर्णधार असतील आणि अगदी या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र धावांचा डोंगर रचण्यासाठी हळूहळू मात्र त्याच डोंगरावरती चढावं देखील लागेल, हे सुनील दादांना चांगलं माहिती आहे. एक पायरी मात्र उंचीवरती जायचं असेल तर एक पायरी मात्र चढावी लागेल. एकेरी धाव दुहेरी धाव याच्यावरती प्रथमतः विश्वास ठेवावा लागेल, त्यानंतर मोठे फटके नक्की येतील. नाहीये आता बीट केलं जाते. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, बॅट स्विंग अगोदरच आपणास पाहायला मिळालंय. म्हणजे हा चेंडू येतोय निर्धाव. तुषार राणा देखील आपण पाहतोय सुनील सागावकर यांच्यावरती एक भारदस्त गोलंदाजी करतोय, आक्रमक गोलंदाजी करतोय. फटका फॉलो थ्रू मध्ये आहे. डीप रिझन मध्ये आपण पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड देखील करतोय, फेकी करतोय डायरेक्ट हातामध्ये फेकी. म्हणजे या चेंडूवरती सिंगल रन. आता स्ट्रायकिंग एंड वरती आकाश, याने एक चौका देखील आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये नोंदवलाय. तोच आकाश देखील आपण पाहतोय. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू. त्या दरम्यान इनफिल्ड मध्ये चेंडू आलाय, अगदी त्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील केलाय, चेंडू फेकी केलाय आणि या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण कलेक्शन देखील चांगलं आहे आणि यावरती आपण पाहतोय फक्त एकच धाव येते. आता आलाय, अगदी मात्र आपण पाहतोय यासाठी मात्र उभे होते खेळपट्टीवरती. 5व्या चेंडूवरती येतोय मॅक्सिमम. वेलकम डीजे. त्यानंतर
चेंडूवरती देखील आपण पाहतो एक मोठा फटका म्हणजे शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येत असताना ओव्हर संपवली जाते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला जातोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा 38 रन 2 विकेट लॉस टीम केदारनाथ डफळवाडी संघ. शेवटचा गोलंदाज या धावत. यानंतर होणारी मॅच विरेवाडी विपक्ष जंगलवाडी टीम. टॉस देखील थोड्याच वेळामध्ये केला जाणार आहे. टॉस का बॉस मध्ये या इनिंगच्या अखेरीस दोन्ही संघाचे संघ कर्णधार येतील. लगेचच टॉस देखील आपण करणार आहोत प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. याची देखील नोंद घ्यायची आहे. ज्यांनी हे दमदार नियोजन केलंय त्यांचाच दमदार खेळ देखील आपणास यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अर्थातच विरेवाडी भैरवनाथ 11 विरेवाडी आणि विपक्षीय टीम आपण पाहतोय जंगलवाडी संघ ज्यांनी मात्र पहिला विजय तब्बल 53 धावांनी मिळवला होता ती जंगलवाडी यांच्या समोर असेल. ही देखील मॅच खूप मोठी आहे. कोणीही मैदान सोडू नका, आमच्या सोबत जोडून राहा. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद देखील घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती या संघाचा संघ कर्णधार म्हणजेच मिस्टर संतोष. समोर मात्र आकाश सपकाळ नॉस्टा केनला आपण पाहतोय सुनील दादा सागावकर ज्यांच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले मागील ओव्हर मध्ये. त्यांच्यावरती आता मात्र नजर असेल सर्वांची कारण की आकर्षित करणारे फटके त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. स्पीडअप घ्यायचे विनंती आहे. फटका खेळला जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. स्वतः गणेश दादा असतील. चेंडू फील्ड देखील केला जातोय, फेकी देखील केला जातोय. आता मात्र मजा येईल. त्यांच्या बॅट मधून मागील ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते. आता तेच समोर आहेत. फलंदाजी करणार आहेत सुनील दादा सागावकर. वारंवार पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील सगळ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून खेळल्या जातात असे मात्र सर्व आपण पाहतोय. पाटण तालुका टेनिस क्रिकेट आयकॉन स्पर्धा मात्र पाटण तालुक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल तर तिथे मात्र सर्व खेळाडू आपणास खेळ करताना पाहायला मिळतील. असेच सुनील सागावकर देखील आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक असेल 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण चांगले आहे. या दरम्यान पंबलिंग होत आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. स्ट्रॅटर्जी आहे सुनील सागावकर यांना नॉस्टा केनला उभं करायचं आहे. त्यासाठी मात्र तळमळ चालू आहे विकेट किपर रणजित जाधवची. आता आलाय खडे खडे खूपच लांब अगदी आमच्या मानसरोवरला आपण पाहतोय भेट देणारा चेंडू सुनील सागावकर यांच्या बॅट मधून आपण पाहतोय त्यांचा ट्रेडमार्क फटका. येत्याच 6 धावा. धन्यवाद डीजे सॅम आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडला जाईल. फुल टॉस होता त्याच्यावरती आपण पाहतो हल्ला चढवलाय 1 बाउन्स. गणेश शिंदे आले चेंडू फील्ड करताय. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. विकेट सॅक्रिफाईस. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. 2 धावा पूर्ण देखील होत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेट आपण पाहतोय सॅक्रिफाईस करणार देखील होता परंतु त्याला मी इथे जीवदान आकाश सपकाळला. या 2 धावा येतात. 2 धावेने धाव फलक आता 49 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूवरती धावा किती येतील एक सन्मानजनक स्कोर उभा करताना आपण पाहतोय सुनील सागावकर यांना. चेंडू हवेमध्ये म्हणजेच कॅच ड्रॉप. प्रेशर दिसतंय. प्रेशर पूर्णपणे साफ दिसतंय. याच्यावरती आपण पाहतोय विकेट. अगदी आकाशला विकेट गमवावी लागेल. 1 धाव येते. एका धावेने धाव फलक आपण पाहतोय 50 वरती जाऊन पोहोचलाय. अभिनंदन टीम केदारनाथ डफळवाडी संघ. धावांचं अर्धशतक पाहायला मिळालंय. या सर्व फलंदाजांच्या जोरावरती आता येणारा बॅटर नॉस्टा केनवरती उभा. शेवटचा चेंडू सुनील सागावकर फेस करतील. या चेंडूवरती मोठा फटका. डकआउट अपेक्षा लावून बसलाय देखील.
खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवलं जात आहे, 1 बाउन्स 2 बाउन्स गणेश आहे. 2 टप्पा पडल्यानंतर चेंडू फील्ड केलाय आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण देखील केला जात आहे. तिसरीचा कॉल नाहीये. विकेट सोडू नका, कारण की ही स्पर्धा लीग मध्ये आपण खेळतोय. एक एक विकेटचा एक एक धावेचा खूप मोठा फरक पडणार आहे. विकेट आपण पाहतोय, बॅटर आउट होतोय. या 2 धावांनी धावफलक 52 वरती जाऊन पोहोचलाय आणि 53 धावांचं आव्हान असेल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र या गोलंदाजाने जसा मात्र ब्रेक लावलाय, कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजांचा. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले. अर्थातच 52 धावा 53 धावांचं आव्हान असेल. जाऊया टॉस का बॉस मध्ये. यानंतर होणारी मॅच विरेवाडी विपक्ष जंगलवाडी या दोन्ही संघाच्या संघ कर्णधार
क्षेत्ररक्षक नाहीये जाणून घेतलं गणेश शिंदेच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान फटका खेळला जातोय. येतोय चौकार. वेलकम डीजे. वाद आता मात्र दूर राहतोय, शरीरापासून दूर ठेवला जातोय. चेंडू पुन्हा एकदा कट केला जातोय, वळवला जातोय आणि मागच्या बाजूने विजय सपकाळने देखील बेड्या ठोकल्यात गणेश शिंदेच्या पायामध्ये. हलता येत नाहीये. हीच तर स्ट्रॅटर्जी आहे, कारण की हा फलंदाज सफल होऊन स्टेप आउट होऊन खूप सारे शॉट्स खेळतो. याच्याजवळ त्या प्रकारचे खूप सारे फटके आहेत हे त्यांना देखील माहिती आहे. या दरम्यान चेंडू निर्धाव. 3 चेंडू पूर्ण 5 धावा. ही ओव्हर अगदी चांगली अगदी रुळावरती चालली आहे. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. काशी टू बॅटर गणेश शिंदे. पुन्हा एकदा कट केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे झेल पूर्ण, म्हणजेच आपण पाहतोय पाटण तालुक्याचा कोहिनूर जाळ्यामध्ये अडकवला गेलाय काशीच्या माध्यमातून. बॅटर गॉन. आता मात्र गणेश शिंदे देखील माघारी जातोय. लागतोय पहिला झटका. शिंदे मैदानाच्या बाहेर गेले तर दुसरा गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम जुकायवाडी संघाकडून आपण पाहतो वन डाऊन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. आणि या काशीची गोलंदाजी आता मात्र अचूक टप्प्यावरती राहिले. त्याच्यावरती कला आहे. त्याला देखील आपण पाहतो एक वरदान दिलंय देवानं, म्हणजे डाव्या हाताची गोलंदाजी. चेंडू आपण पाहतोय वळवण्याची कला त्याच्याजवळ. ही स्किल मात्र आपण पाहतोय देवाने त्याच्याजवळ दिली आणि त्याच कलेचा त्याच स्किलचा पुरेपूर उपयोग घेतलाय आतापर्यंत या काशी बोडकेने. अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट हँड बॅटर, भरघोस ताकद आणि लेफ्ट हँड गोलंदाज म्हणजेच कट करण्याची कला. 5वा चेंडू समोर गणेश. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेल ड्रॉप केली जाते. अगदी झेल ड्रॉप केली गेले. त्या दरम्यान आपण पाहतो स्वतःवरती नाराज आहे हा क्षेत्ररक्षक. सा चेंडू हा वाईड आहे. सा वाईड आपणास पाहायला मिळतोय आणि वाईड निशी एक एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडली देखील जाईल, म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 5 चेंडू पूर्ण 7 धावा. प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस, प्रत्येकाला प्रत्येकाचा आपण पाहतो स्ट्रॉंग झोन माहिती आहे. कारणास्तव आपण पाहतो अपसाइड वरती एक प्लेअर डीप मध्ये बाहेर काढला जातोय. फटका खेळलाय. क्रॉस बॅटेड. अगदी आपण पाहतोय वन बाउन्स निघून चाललाय सीमारेषे पार, म्हणजेच येतोय चौकार. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती 11 धावा. 1 विकेट लॉस टीम जुकायवाडी संघ.
स्पीडअप घ्या, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षक स्प्रेड झाले पाहिजेत. कल्पेश सपकाळ या संघाचा संघ करणार आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतोय आणि बॉलिंग करण्यासाठी देखील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय, तयार होतोय कल्पेश सपकाळ. समोर मात्र बॅटर गणेश, नॉस्टा खेळला रणजित जाधव. जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी असेल, जोपर्यंत दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभे असतील, तोपर्यंत मात्र मॅच सोडली जाणार नाहीये, याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 11 धावा, दुसऱ्या ओव्हरच्या अखेरीस किती येतील हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू फटका खेळला जातोय, बॅट मधून आलाय, त्या दरम्यान सुनील सागावकर झेल पूर्ण, म्हणजे दुसरा झटका लागतोय या पहिल्या चेंडूवरती गणेशच्या स्वरूपामध्ये. वेलकम डीजे. अर्थातच सीताराम सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपणास देखील विनंती असेल, आपण देखील समालोचना बॉक्स मध्ये जोडले जा. बॅटर फिट असेल तर खेळा, विनंती आहे माझी. आयोजक वर्गांची देखील विनंती असेल, बॅटर फिट असेल तर खेळा. क्रिकेट कधीच संपणार नाही याची देखील नोंद घ्या. स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा मित्रांनो. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती माणूस जिवंत आहे, तोपर्यंत क्रिकेट कधीच संपणार नाही. त्याच्या मनामधून क्रिकेट एकटा राहिला तर तो एकटा क्रिकेट खेळत राहील. त्यामुळे आपली स्वतःची देखील काळजी घेऊन क्रिकेट खेळा. आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये अजून एक आपण पाहतोय आवाज जोडला जातोय, अर्थातच सीताराम सर आपण पाहतोय, म्हणजे समालोचन कक्षामध्ये देखील आपण पाहतोय जुगलबंदी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. वेलकम सीताराम सर. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय विकेट समवली, विकेट कमवले कल्पेश सपकाळने, ज्याने मात्र फलंदाजी करत असताना दोन उत्तुंग फटके खेळले होते. आता मात्र गोलंदाजी करत असताना दोन विकेट देखील जमवल्या जातात त्याच्या माध्यमातून. म्हणजे आजच्या दिवसामध्ये तो चमकणार आहे. होय, चमकणार आहे म्हणजेच तो तेवढा तापलाय देखील, तेवढा तो आपण पाहतोय आतून त्याने मेहनत तितकीच घेतली या स्पर्धेसाठी, तेव्हा मात्र या स्पर्धेमध्ये तो चमकतोय. म्हणजे कल्पेश सपकाळ आपण पाहतोय, जो मात्र सह्याद्री क्रिकेट आशियनचा प्रथमेश ठाकरे. थोडासा हुबेहूब प्रतिकृती आहे, खेळामध्ये देखील आहे आणि दिसण्यामध्ये देखील आपणास पाहू शकतो कल्पेश सपकाळ. आपण 3 चेंडू पूर्ण झालेत, 2 विकेट्स त्याने देखील कमावलेत. आता मात्र आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट आशियनचे विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत साहेब, जे मात्र आता मैदानामध्ये एंटर करतायत. 3 चेंडू पूर्ण, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना चालू करा. अकू टप्प्याचा चेंडू अपील केली जाते, अपील मात्र वाईड चेंडू वाईड आलाय.
तर इथे आपण वाईड पाहतोय आणि या वाईड निशी संघाची धावसंख्या 1 ने वाढेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 12 धावा. एस पंचांशी कोणीही वाद घालू नका. रिव्ह्यू नसेल वाईडला, पंचांचे निर्णय अंतिम असतील याची देखील नोंद घ्या. हा चेंडू देखील निर्धाव आहे. या चेंडूवरती मात्र वेग धारण केला होता. वेग मात्र आपण पाहतोय अंमलात आणला होता आणि या दरम्यान आलाय हा निर्धाव चेंडू. चेंडू पाहतोय आपण पूर्ण झाले 4 आणि आतापर्यंत एक फक्त एक्स्ट्राची रन खर्चित केली आहे गोलंदाजाने आणि 2 विकेट देखील आपल्या स्पेल मध्ये कमवलेत. म्हणजे कल्पेश सपकाळ आपण पाहतोय. फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होता याने मात्र कॅच ड्रॉप केली होती परंतु आता नाही. एकदा चूक होऊ शकते, सारखी सारखी नाही. तोच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून झेल पूर्ण केली जाते. आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला गेलाय. अर्थातच शिवनेरी बॉयज गायवाडी संघ आता कोण येणार आहे? तुषार राणांना प्रमोट केलंय. तुषार राणा फलंदाजी करण्यासाठी आले आहेत. साथ द्यावी लागेल रणजित जाधव यांना, कारण की रणजित जाधव देखील असा खेळाडू आहे जो मात्र एकतर्फी मॅचच्या विजयी देखील मिळवून देऊ शकतो. असा रणजित जाधव देखील आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक हँडवरती उभा आहे, परंतु त्याच्यावरती स्ट्रॅटर्जी केली आहे. त्याला मात्र उभा करून ठेवलाय. हाच तर प्लॅनिंग होतं आणि त्याच प्लॅनिंग मध्ये आतापर्यंत यशस्वी होताना आपण पाहतो टीम. ओव्हर संपते आणि अगदी 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 12 धावा. आता राहिलेले 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्या. साठी 41 धाव्यांची गरज. आता मात्र नजर लागले रणजित जाधव यांच्यावरती, जो मात्र अशा मॅचेस एक हाती एकतर्फी विजय करून देतो. बॉलिंग ट्रॅक वरती राज आलाय. राजचं राज चालेल का? राजचं राज पण चालेल का? ओव्हर दी विकेट, समोर रणजित जाधव. फटका खेळला जातोय, खोदून काढला. क्षेत्ररक्षक डीप रिजन मध्ये आहे, म्हणजे टू बाउंस चेंडू फील्ड. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. फेकी डायरेक्ट स्ट्रायकिंग एंड वरती, डेंजर झोन वरती नाहीये, पोचला जातोय. म्हणजेच या 2 धावेने धावफलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला लागली तर जाऊन पोहोचले 14 धावा. अगदी हा राज खेळाडू असा आहे जो एक चॅम्पियन खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू आहे, ज्यानं मात्र मागील पर्वामध्ये आपल्या संघाला याच स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनवलं होतं. तोच राज आता मात्र पुन्हा धडपडतोय, पुन्हा प्रयत्न करतोय.
ह्या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडू येतोय निर्धाव. सॅक्रिफाईस केली जाते. विकेट आपण पाहतोय पुन्हा एकदा दान केली जाते तुषार नानांच्या माध्यमातून रणजितसाठी. हा झटका लागतोय संघाला. 5वी विकेट आपण पाहतोय गमावली जाते झुगायवाडी संघाच्या माध्यमातून. तुषार नाना देखील माघारी जातील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु आता फलंदाजी करत असताना शांत राहिलेत. आता येणारा बॅटर निलेश सावंत आपण पाहतोय जे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती साथ देणार आहेत रणजित जाधव यांना. परंतु राज सजासजी फटके सजू देत नाही. राज सजासजी फटके मात्र खर्च करत नाहीये. 3 चेंडू पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचेल 14 धावा स्थिर आहे. फटका खेळला जातोय डीप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक कोणता नाहीये. या दरम्यान चेंडू मात्र निघून चाललाय सर 4 धाव्यांसाठी. डीजे वाले बाबू पंच जो फर्स्ट स्लिप मधला खेळाडू आहे तो खेळपट्टीच्या आतमध्ये उभा आहे. हा आतमध्ये उभा आहे. नो बॉल. थँक्यू. नो बॉल असेल. बॉक्सचा हा देखील रूल आहे याची देखील नोंद ठेवा मित्रांनो. स्नो चेंडू असेल आणि या नोची आपण पाहतोय धाव एक एक्स्ट्रा जोडली जाईल धाव फलकावरती आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचली 19 वरती. आता मात्र फ्री हिट असणार आहे याची देखील नोंद घ्यायची. स्ट्रायकिंग एंड वरती रणजित जाधव. फटका खेळलाय सरळ दिशेला. त्या दरम्यान आपण पाहतोय धावतोय क्षेत्ररक्षक आलाय. चूक घडले. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट वरती चौकार आला. फ्री हिट वरती चौकार येत असताना संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचले 23 वरती. दोन चेंडू आपण पाहतो शिल्लक राहिले. 30 धावेंची गरज देखील असेल. दत्ताभाऊ त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत झालंय. फटका खेळला जातोय रणजित जाधवच्या बॅट मधून. त्या दरम्यान सुनील सागावकर करत नाहीये चूक. म्हणजेच एक आशेचा किरण होता त्याच्यावरती देखील पाणी ओतलं जात आहे. बॅक टू द पेव्हिलियन. रणजित जाधव देखील माघारी निघालाय. 5व्या चेंडूवरती आपण पाहतो राजने विकेट प्राप्त केले. आता मात्र शेवटचा चेंडू. आज राज आहे. जास्त क्रिकेट ग्रामीणचं खेळलं जात नाही. जेवढ्या मोठ्या स्पर्धा असतील तेवढ्या मात्र खेळतो आणि गाजवतो देखील. 5व्या चेंडूवरती रणजितची विकेट प्राप्त केले. आता मात्र येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती सचिन आरेकर. शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू मध्ये विजयासाठी
30 धावेंची गरज आहे, म्हणजे हा चेंडू खूप महत्वाचा आहे. विकास नाडेकर साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये या विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा तो चेल पूर्ण केली आहे. सुनील दादा सागावकर आपण पाहतोय, सर्वांच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्या जातात या चेल साठी. खेळाडू आपण पाहतोय पूर्णपणे काऊ कॉर्नर रिजन कव्हर करत असताना झेल मात्र हातामध्ये उडली होती, परंतु त्या झेलला त्या चेंडूला पुन्हा एकदा हातामध्ये विसावलं. तो सुनील दादा सागावकर आपण पाहतोय झेल पूर्ण करत असताना. होते विकेटचं पतन. आता शिल्लक असलेले 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. नवीन बॅटर या धावत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मॅन फ्रॉम डफळवाडी जोगेश्वरी डफळवाडी संघाकडून खेळ करताना आपण पाहतो. 70 शॉप याचे देखील आहे. अर्थातच आपण पाहतोय एनआर स्पोर्ट्सचे आपण पाहतोय प्रोप्रायटर विजय सपकाळ. हा आलाय 4थ्या ओव्हर मध्ये, त्याला 5 रन केले आणि 30 धावा रोखायच्या. समोर मात्र निलेश सावंत. अगदी या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स मानखुर्द. ज्यांना कोणाला आपण पाहतोय स्पोर्ट्स इक्विपमेंट्स ब्रँडेड हवे असतील तर या शॉपला देखील आपण व्हिजिट करू शकता. नक्कीच यांना देखील व्हिजिट करा. अक्षय आरेकर, रितेश आरेकर हे आपण पाहतोय या शॉपचे ओनर असतील, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. पहिला चेंडू विजय सपकाळ टू बॅटर निलेश सावंत. निलेश सावंत यांच्यावरती आता जबाबदारी नॉस्ट्राइक वरती आपण पाहतोय का बॅकअप करतोय, पुनरागमन करतोय या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा अंकुश सावंत. फटका खेळलाय निलेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पूर्ण केली जाते. होते विकेटचं पतन. अगदी टच लाईन वरती आपण पाहतो निलेशला देखील माघारी परतावं लागतंय. बॅटर कोण निलेश देखील माघारी गेलाय. यानंतर होणारी मॅच विरेवाडी जंगलवाडी आपण देखील तयार राहायचंय. चेंडू हवेमध्ये डीप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप केली जाते यार. एकच धाव नाहीये, रनआउटची संधी आहे. त्या दरम्यान चुका घडतायत. चुका मात्र एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडून सगळ्यांकडून चुका या मात्र चेंडूवरती पाहायला मिळाल्यात, परंतु सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसते, कारण की सामना पूर्णपणे झुकला गेलाय. थोडस 50-50 समीकरण असतं तर चेहऱ्यावरती गंभीरता दिसली देखील असते. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. पळवून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव. श्रेयसला देखील आपण पाहतोय अगदी मागील बाजूला फाईन लेग रिजन मध्ये फटका खेळायचा होता, त्या दरम्यान हा चेंडू निर्धाव आलाय. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. हा टप्पा पडून राईज होत असताना निर्धाव येतोय चेंडू. श्रेयसला देखील हा चेंडू समजत नाहीये. या मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड ठेवली जाते. 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि धावा 28 हवेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहतोय आणि वन बाउंस चेंडू फीड देखील करतोय, म्हणजे या चेंडूवरती एक सिंगल रन येते. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. अगदी मॅचचा सेकंड इनिंग चालू होण्यापूर्वी असं वाटत होतं की या 53 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील, परंतु गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या 4ही गोलंदाजांनी केली जाते. अगदी या दरम्यान आपण पाहतोय
एक सिंगल रन येते म्हणजे तब्बल आपण पाहतोय 26 धावांनी मॅच विजयी सत्ता मात्र बॅटर आउट होतोय सामना विजय होतोय अगदी एक एक धाव कमी करण्याचा प्रयत्न होता या दोन फलंदाजांचा परंतु पराजयाला सामोरं जावं लागेल अगदी आपण पाहतोय अर्थातच विजय होते टीम केदारनाथ डफळवाडी संघ विजय संघाचं अभिनंदन पराजय संघाचे आभार व्यक्त करतो अजून संधी आपल्या जवळ खूप सारे आहेत कारण की स्पर्धा लीग मध्ये आपण खेळतोय याची देखील नोंद घ्यायची आहे विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी दिवस दुसरा आणि